नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज घटस्थापनेचा 7वा दिवस आहे. माझ्या घरी धान्य छानपैकी उगवलेलं आहे, तुम्ही पाहतच असाल. जसं मी तुम्हाला म्हणाले होते की 5व्या आणि 7व्या दिवशी आमच्याकडे कडाकणी बांधण्याची पद्धत आहे, ती मी अशा प्रकारे बांधून घेतलेलीच आहे. आणि ही करण्याची पद्धत आईने अतिशय सुटसुटीत पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग जायचं किचनमध्ये आईने दाखवलेली कडाकणीची रेसिपी पाहायला. कडाकणी करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी मैदा, 1 वाटी दूध, पाऊण वाटी साखर, पिठी साखर, 4 चमचे पोह्याचे साजूक तूप आणि चिमूटभर मीठ. 2 वाट्या मैदा आपण बाउलमध्ये ओतून घेऊया. मैद्यामध्ये अर्धी ते पाऊण वाटी पिठी साखर घालूया. चिमूटभर मीठ घालून घेऊया आणि हे पोह्याचे 4 चमचे तूप त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये तूप आपण गरम करून घेतलेले नाही. अशा प्रकारे पीठ आपलं सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपण आता त्याला दूध घालून मळून घेऊया. दूध लागेल तसंच आपण दूध घालून मळणार आहोत. थोडं दूध अजून लागणार आहे. अशा पद्धतीने पीठ मळून झालेलं आहे. दूध त्याच्यामध्ये लागेल असंच घातलेलं आहे. पीठ पातळ झालं तर कडाकणी चांगली लाटता येत नाहीत. अशा पद्धतीने कडाकणीचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण कडाकणी करायला सुरुवात करत आहोत. पिठाची गोळी एवढी घ्यायची आहे. पीठ एकदम छान घट्ट मळलेलं आहे. घट्ट कणिकेचेच कडाकणी छान होतात, नाहीतर पुरीसारखे फुगून मोडतात. म्हणून कडाकणी ही पातळ लाटायची आहे, म्हणून ही गोळी छोटी घेतलेली आहे. पापडाचं लाटणं वापरत आहे का तर आपल्याला कडाकणं हे एकदम पातळ लाटायचं आहे. परंतु ह्या शिरा दिसायला नको लाटण्याच्या, म्हणून आपण हे प्लेन लाटण्यानं 1-2दा लाटणं फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण होल पाडलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला 5 कडाकणे तयार करून घ्यायचे आहेत. देवीचे आता 5 अलंकार आपण तयार करणार आहोत. अशा प्रकारे आता आपण वेणी तयार करून घेणार आहे. त्याच्यासाठी हे 3 रोल करून घेतलेले आहेत. चला तर आपण आता वेणी बनवूया. हे 3 रोल एकमेकांना चिटकवायचे आहेत आणि त्याला आपण होल पण पाडायचा आहे. म्हणून होल पाडायचं म्हणून हा गोल मोठा आला पाहिजे, चपटा आला पाहिजे. आता आपण वेणी बनवूया. आपल्या वेणीसारखीच ही वेणी तयार करायची आहे. वेणी आता तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं वेणी तयार झालेली आहे. याला सुद्धा आपण आता होल पाडून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने होल पाडलेला आहे, वेणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण एक बांगडी तयार केली आहे. हे दोन्ही तोंड चांगली दाबून घ्यायची आहेत, नाहीतर ते तळताना सुटतात, मग बांगडी आपली नीट होणार नाही. अशा पद्धतीने 5 बांगड्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने 5 बांगड्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत. 4 दुजोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला देवीसाठी 2 विरोध्या करून घ्यायच्या आहेत. विरोध्या पुढच्या बाजूने अशा चपट्या असतात, म्हणून आपण ह्या विरोध्या चपट्या केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण आता पान तयार करून घेणार आहोत. पानासाठी लांबट गोल लाटायचं आहे आणि त्याच्यावर पान ठेवून त्या पानाचा आकार आपल्याला द्यायचा आहे. अशी 2 पानं तयार करायची आहेत. अशा प्रकारे पान लाटून झालेलं आहे. आपण आता पानाचा त्याला आकार देऊया. पानाचा आकार देण्यासाठी आपण खाऊचं पान आणलेलं आहे, ते त्याच्यावर आपण आता लाटीवर ठेवणार आहोत. ही आहे फिरकी. या फिरकीनं आपण पानाचा आकार देत आहोत. त्याला आता आपण एक छोटं होल पाडून घेऊया, जेणेकरून ते देवीला बांधता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं होल पाडून घेतलेला आहे. आता आपण फणी तयार करत आहोत, त्यामुळे फणीचा आकार आपण द्यायचा आहे पिठाला. आता आपण केळाची फणी दाखवणार आहोत, त्यासाठी केळाचा आकार देत आहे. अशा पद्धतीने आपण 5 केळ्यांचं घड दाखवलेलं आहे, त्याला आता आपण होल पाडायचं आहे. अशा पद्धतीने 7 अलंकार देवीचे तयार झालेले आहेत. चला तर आपण आता हे अलंकार, कडाकणी हे सगळं तळून घेऊया. तेल ठेवलेलं आहे कढईत तापायला, ते तापले का आपण आता बघूया. तेल तापलेलं आहे, आता आपण तळण्याला सुरुवात करूया.